महायुती म्हणून जेव्हा आम्ही एकत्र चर्चा करायला लोकसभा निवडणुकीच्या जागांवरती बसलो तेव्हा 13 खासदार हे शिवसेनेचे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यमान खासदार होते आणि त्यावेळी प्राथमिक चर्चेमध्ये मी सुद्धा होतो. प्राथमिक चर्चेमध्ये काय ठरलं, ज्या जागा ज्यांच्या पक्षाच्या आहेत त्या जागा त्यांना द्यायच्या. मग या पहिल्या सूत्राप्रमाणे नाशिकची जागा कोणाची होती, सन्माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब तिथं विद्यमान खासदार होते. त्यामुळं नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं नाशिकच्या जागेवरती हा आमचाच अधिकार होता. आता मध्यंतरीच्या काळामध्ये मान्य भुजबळ साहेब म्हणतात तसं वरिष्ठ पातळीवर केंद्र स्तरावरती जर समजा अशा काही चर्चा झाल्या असतील तर त्याची आम्हाला कोणाला कल्पना नाही. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली जागा वाटपाला तेव्हा पहिली बेसलाईन ही होती, ज्या पक्षाचे जे खासदार त्या पक्षाला ते तिकीट. त्यामुळं असं कुठंही माननीय शिंदे साहेबांवर आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही किंवा शिंदे साहेबांनी विरोध केला असंही म्हणायची आवश्यकता नाही. आमची बेसलाईन होती की आमचे जे 13 खासदार आहेत त्या ठिकाणी आम्ही धनुष्यबाणावरती लढणार. त्यामुळे भुजबळ साहेबांवर अन्याय करण्याचा आमच्याकडनं तरी कुठं प्रश्न नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.